वारी त्यांची कशी सुरू झाली हे त्यांच्याच तोंडून ऐकूया। मन पळताना सारखं पांडुरंगाकडे बसू देत नाही। आत्मा जातो कोणा संग, संचित भोगल्याशिवाय देव सुट्टी नाही। आपला सनातन धर्म शाश्वत आहे आणि तो असाच चिरंतन टिकून राहणार आहे। ती म्हणली तू माऊलीची वारी करून बघ, वरच स्वर्गात देव दिसले आणि वारी केल्यावर दिसत। नमस्कार मंडळी, कोलियाचं बोल या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। आणि ज्या रात्री आम्ही ह्या वारी निमित्तानं आमची रात्र घालवली, झोपलो, त्या ठिकाणी आज आलो असता आम्हाला ह्या दोन माऊली भेटल्या आणि त्या माऊलींनी अक्षरशः आम्हाला जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं। एक माऊली आहेत 72 वर्षांच्या आहेत, एक आहेत 65 वर्षांच्या आहेत। आणि आपण ही वारी त्यांची कशी सुरू झाली हे त्यांच्याच तोंडून ऐकूया। औषी आम्ही 2008 पासून वारी करतो, पायी वारी। त्याच्यातून आमच्या 2-4 वाऱ्या बुडल्या असत्या। करोनात 2-3 असं बद्री केदारला गेलो म्हणून तब्येत झाली म्हणून आम्हाला येऊ दिलं नाही त्या वर्षी पण। आणि गेल्या वर्षी पण मी बद्री केदारला गेले म्हणून माझ्या भावाने येऊ दिलं नाही, नको म्हणला तुझी तब्येत लई झाली, एवढं वर्ष बुडू दे। मग अशा 2-4 वाऱ्या आमच्या गेल्या व्हायला। मग आता ह्या वर्षी आलो, ती आलती। आता ही सगळी आताची तरणी ताट पोरं पाय दुखतायत, कंबर दुखते असं म्हणताना तुम्ही एवढ्या म्हातारपणात काहीच माझा अनिक ना कंबर नाही, पाय नाही, कसलंच नाही। थोडासा पडले म्हणजे गुडघा दुखतो, नाही तर मला कसला त्रास, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही। पांडुरंगाची कृपा आहे आपल्यावर। पण एवढी काय गरज लागून दिली वारी करण्याची? आता मन पळताना सारखं पांडुरंगाकडे बसू देत नाही। 1 महिनाभर आधीच वेळ लागते। वारी आधी जवसाची चटणी करायची, शेंगदाण्याची चटणी करायची, चिवडा बनवायचा आहे। मग हे सगळं की कळसाचं दर्शन घेतल्यावर किंवा पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर नक्की काय वाटतं तुम्हाला? पांडुरंग कळसावर असते आता भक्ताची वाट बघत, मनाला समाधानी मिळते। प्रदक्षिणा, अंघोळण, कसं दर्शन केलं की। आणि असं आम्ही चातुर्मासात रोज नेमाने दर्शन घेतोच 4 महिने। म्हणजे काय नक्की चातुर्मास नक्की काय करतात? चातुर्मास म्हणजे राऊत महाराजाचं 7 ते 8 गाथा ऐकायला असतो। राऊत महाराजात संपलं की चंद्रशेखर महाराजात 9:30 ते 10:30 गाथा ऐकायला असतो। मग पुन्हा कीर्तन, भजन, रामायण चालू असतं। किती महिने? 4 महिने पूर्ण। आषाढी पौर्णिमापासून कार्तिकी पौर्णिमा। हे चातुर्मास किती वर्षापासून करतात? आता हे 4थं वर्ष। मग त्यावेळी घरी वगैरे काय घरचं काय? घरच्याचा आता विचार सगळा सोडून दिला, काही म्हणा। ओके। आणि आता मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की तुम्ही नर्मदा परिक्रमा करा एकदा जिंदगीत येऊ। तिकडे तुम्हाला काय अनुभव आला? तिकडं लय भारी, एकदा गेल्याशिवाय माणसाला कळत नाही। तिकडं गेलं ना काय माणसं आहे तिकडं, देवाच्या रूपातच भेटते सगळे। माताराम शिवाय आपल्याला बोलत नाहीत, माणसाला नारायण। मगाशी तुम्ही कुठला तो अभंग म्हटला की सगळं की पोपटाचा वगैरे, तो एक म्हणून दाखवाल? अवघ्या रंगाचा बहुरंग, अवघ्या रंगाचा बहुरंग, आत्मा जातो कोणा संग, अवघ्या रंगाचा बहुरंग, आत्मा जातो कोणा संग, काडी मुडीचा पिंजरा केला, काडी मुडीचा पिंजरा केला, त्यामध्ये पोपट बसविला, रागू मोठा ज्ञानी द्यानी, रागू मोठा ज्ञानी द्यानी, बोल बोल तो मंजुळवाणी, अवघ्या रंगाचा बहुरंग, अवघ्या रंगाचा बहुरंग, आत्मा जातो कोणा संग, अवघ्या रंगाचा बहुरंग, आत्मा जातो कोणा संग, पिंजऱ्यातला पोपट उडून गेला, पिंजऱ्यातला पोपट उडून गेला, पिंजरा मातीत दडपिला,
अवघ्या रंगाचा बहुरंग आत्मा जातो कोणा संग. मित्रांनो, आपल्या शरीराला अभंगातून पिंजऱ्याची उपमा दिलेली आहे आणि जोपर्यंत आत्मा आहे अर्थात पोपटाची उपमा दिलेली आहे. म्हणजे आपण आता ह्या शरीरात जीव आहे तोपर्यंत आपण एकमेकांना नावाने माऊली नावाने संबोधतो, पण एकदा माणूस गेला की आपण हॉस्पिटलमध्ये अरे त्याची बॉडी आली का, लगेच क्षणार्धात बॉडी होतं. म्हणजे या माऊलींनी तत्वज्ञान सांगितलं. बाजूला बसलेल्या आहेत त्या या माऊलींच्या मोठ्या बहिणी आहेत, 72 वर्षांचा आहे आणि कोविडच्या काळामध्ये फार मोठा त्यांनी आघात सहन केलेला आहे. त्यांचा तरणा बाण मुलगा त्या कोविडमध्ये गेलेला आहे. पण माऊली तुम्हीच बोला आता. तरी पण वारी सोडली नाही, तुम्हीच बोला. वारीला पण आघात झाला असेल फार मोठा, लय मोठा. तेव्हा वाटलं नाही की माझ्या मुलाची जागा कुठं नाही म्हणून नाही. लहानपणी 9 महिन्याच्या असल्यापासून चंद्रभागेत बुडवलं, इंद्रावणीत बुडवलेलं वारी एवढा लहानपणापासून वारीला लेकर. त्यावेळी विठ्ठलावर राग नाही आला तुम्हाला? मी एवढं करते तरी त्याने असं राग नाही आला? संचित आहे, संचित भोगल्याशिवाय सुट्टी नाही. मित्रांनो, ऐकलं तुम्ही? म्हणजे आम्ही आमचं पूर्वजन्माचं म्हणजे ह्या जन्मात जे काही घडतं चांगलं असेल किंवा वाईट असेल ते आम्ही आमच्या पूर्वजन्माचं संचित समजतो. आम्ही कुणाला दोष देत नाही. हा असा आमचा वारकरी संप्रदाय. मगाशी तुम्ही एक ज्ञानोबांचा दाखला देऊन काय घेऊन आलास, काय घेऊन जाणार? नको अभिमान धरो भल्या मानसा, नको अभिमान धरो भल्या मानसा. कोणचा दिवस येईल कसा नाही देचा भरवसा. कोणचा दिवस येईल कसा नाही देचा भरवसा. नको अभिमान धरो भल्या मानसा, नको अभिमान धरो भल्या मानसा. प्रपंच करोनी परमात्मा करा, प्रपंच करोनी परमात्मा करा. संता संगती मार्ग धरा, प्रपंच करोनी परमात्मा करा. संता संगती मार्ग धरा. नको अभिमान धरो भल्या मानसा, नको अभिमान धरो भल्या मानसा. येतान घेऊन येशील का, जातान घेऊन जाशील का. येतान घेऊन येशील का, जातान घेऊन जाशील का. नको अभिमान धरो भल्या मानसा, नको अभिमान धरो भल्या मानसा. ज्ञानदेवाची ऐका कानी, ज्ञानदेवाची ऐका कानी. संता चरणी लागो ध्यानी, ज्ञानदेवाची ऐका कानी. संता चरणी लागो ध्यानी. नको अभिमान धरो भल्या मानसा, नको अभिमान धरो भल्या मानसा. प्रपंचातून परमार्थ साधावा असं आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. आणि आपण कसल्या गोष्टीचा वृथा अभिमान बाळगतो? हे अभंग आपण जर आपल्या अंगात बाणवले तर हा वृथा अभिमान निघून जाईल. हे शाश्वत सत्य आहे. आणि मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की मला एखादं बोलताना काहीतरी मला नोट्स काढाव्या लागतात किंवा तशी तयारी करावी लागतात. पण या माऊलींना बसवरची पाटीही वाचता येत नाही, अगदी काही वाचता येत नाहीत, पण लिहिताही येत नाही आणि अस्खलितपणे सगळे अभंग बोलत आहेत. हाही माऊलींचाच चमत्कार आहे असं मी म्हणतो. तर एक माऊली, तुम्ही अभंग एक बोला. मी 15 वाटे गीतेचा 15 वाटे म्हणते. हो, माझ्या त्या मुलांचा आहे ना, माझ्या 3 वर्षाच्या वयात होता ना तेव्हा 15 वाटे पाठ होता. तुमचं शिक्षण? पण शाळेतच नाही गेलेली. माऊली शाळेत गेलेले नाहीत आणि पोरायचं ऐकून त्यांचे वडील करायचं सांगायचं शिकवायचे ना, त्याच्यामुळे माझा 15 वाटे पाठ झाला.
ही आमची खरी सनातन संस्कृती आहे. बोला माऊली. त्याचं रामरक्षा त्याची पाठ, रामरक्षा पाठ आहे. बाहेरच्या देशात गेला तो त्याच्या बरोबर भागवत हो गाथा हो बरोबर बाहेरच्या देशात सारखं जात होता ना तो. अबुधाबीला होता. अबुधाबीला होता. तिकडे होता तेव्हा पण त्यांनी गाथा रामायण बरोबर घेऊन गेलेला. बरोबर घेऊन जायचा. अध्याय बोला 15वा. अनुवाच ऊर्ध्वमूल मदशाक मश्वस्थं प्राउरव्यं छन्दं शेष पुराण पुरुषोत्तम योगो नाम 15 घोडा कुंडली गौरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय. ईश्वर महाराज जय. तुकाराम महाराज जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. म्हणले कस तरी गेला म्हणायला. मित्रांनो, मी 5 वर्ष झाली हा 15वा अध्याय पाठ करण्याचा प्रयत्न करतोय. अजून पण माझा एवढा एकदम तुम्ही चांगला अस्खलित म्हणला. आणि जोपर्यंत तुमच्यासारखे लोक आहेत तोपर्यंत या सनातन धर्माला कुणी हात पण लावू शकणार नाही. आणि हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत 15वा अध्याय असेल की गीता घराघरात पोहोचली पाहिजे. आता मगाशी म्हटलं ह्या माऊली यांना भागवत धोंड्याचा महिना होता करोनाचा आहे टायमाला. भागवत त्याचं काम पण घरूनच त्याला भेटलो. सगळं कंपनीने सगळं घरून दिलं होतं. भागवत वाचायचं, रामायण वाचायचं, ज्ञानेश्वरी गाथा वाचा. अरे गणेश जेव जेव. थांबाई माझ थोडं राहिले. थांबाई माझ थोडं. पण देव कुठंच उभा राहिला. तर आता ह्या माऊलींनी मगाशी आता माऊलींनी म्हटला आणि आपला सनातन धर्म शाश्वत आहे आणि तो असाच चिरंतन टिकून राहणार आहे. तुकोबारायांनी आणि ज्ञानोबा माऊलींनी सुरू केलेली आपला वारकरी संप्रदाय आजही माणूस चंद्रावर पोहोचला तरी अजून संख्या वाढतेच आहे. हे तुमचे अनुभव झाले. तोपर्यंत कुणी आमच्या वारीमध्ये कसल्याही खोट्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करेल, पण या आमच्या माऊली उभी राहिली तर कोण असा उभा राहणार. हे आपलं सगळं काय कोणी काढलेलं आहे. मोबाईल तुमचं हे सगळं पहिल्यांदा माऊलीने काढलेले बरं का. हे तुम्ही आता हे ह्यांनी लोकांनी कोणी काढलं हे नका म्हणू. बरोबर बरोबर. हे जे केलंय ना आता एवढं मला सगळं नाही सांगता येत, पण सगळं माऊलीने केलेलं आहे आधीच. बरोबर बरोबर. आता काय म्हणते ते लय हा अमेरिकेचा माणूस ते पुढचा आहे लहान. तुम्ही माऊलीमुळे आमचंच घेऊन गेले सगळं तुम्ही. बरोबर. हे सगळं आमचे ग्रंथ गेले आणि तुम्ही आमच्या ग्रंथावरून अभ्यास करून प्रगती साधली. एक्झॅक्टली अणुरेणू तुम्ही आता शिकवतात. मग माऊलींनी 800 वर्षापूर्वी अणुरेणू संकल्पना मांडलेली आहे. अजून ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टीपटल शब्द येतो. मग दृष्टीपटल म्हणजे काय? आपण एखाद्या पडद्यावर चित्रपट पाहतो, आपण एक आभासी चित्र म्हणतो, त्याला तो दृष्टीपटल. हे माऊलींना माहिती होतं. माऊलींनी आपल्या अभंगामध्ये समुद्राचाही उल्लेख केलेला आहे. म्हणजे माऊलींनी सगळ्या ठिकाणी संचार केला, त्यांना समुद्र माहिती होता. सगळ्या विश्वाचा संचार त्यांनी. आमचे मुलं म्हणायचे माऊली तिकडं राहिले. तिथं माऊलीला एक असंच माणूस म्हणला होता, तू खरा साध ह्यांना नमदेव महाराजाला, तू खरा साधू असतो, तुझ्या हातात काठी ना त्याला पालवी फुट. तर त्या काठीला पालवी फुटलेली आता सध्या ती झाड बनले पंजाबमध्ये गुमानला. त्यांना लय मानतात ना तिकडे. ग्रंथ साहिबामध्ये पण त्यांचे अभंग आहेत. बरोबर. गीता पण सगळीकडे चालली आता बाहेरच्या देशात. पालवी फुटलेली, पुन्हा ते त्यांनी आंघोळ केलेली हिर, ती पाणी पेलेली हिरे. आणि तर बघितलं आम्ही आता सत्याला गेलो. तर माऊली आपण आता ते तुळशी तुम्ही जी गीतं म्हटली ती म्हण आम्हाला आवडतील ऐकायला. तुळशीला पाणी घालताना तुळशी तुळशी बाळामृता चाळ, रामाने शिपली जाळी मुळी, लक्ष्मणाच्या हाती दिलं लक्ष्मणाने केला परत पाळ, तुळशीची माती घ्या बोटी लावावलं लाटी, स्वर्गी जायला नाही अडकाठी, रामकृष्ण हरी पांडुरंगा. महादेवाला पाणी घालताना नंदी नंदी नंद किशोरा, आमचा नमस्कार परमेश्वरा, लाता लाती लाताळू नका, यमा हाती देऊ नका, अंतकाळीच्या वेळेला इसरू नका, रामकृष्ण हरी पांडुरंगे. सुरू येणारा नमस्कार करताना राम आमचा श्याम, राम करीतो काम, राम आमचा मुरहरी, बसून मना खिंबरी, मनाचा केलाय संतुष्ट, दियाचा केलाय देवपाठ, पाची प्राणाच्या केल्या वाती, सात देवाच्या हातीन देवा माझा नमस्कार. सुरू नारायणाशी.
गाईला घास तुळशीला प्रदक्षिणा घालताना पहिली माझी प्रदक्षिणा उल्हास माझ्या मना, दुसरी माझी प्रदक्षिणा तुळशी खाली नारायणा, तिसरी माझी प्रदक्षिणा लागले गुरुच्या चरणा, चौथी माझी प्रदक्षिणा पापाची करते खन्ना, पाचवी माझी प्रदक्षिणा स्वार्थी करते पुढल्या जन्मा. गाईला घास चारतानी गाई गाई गायत्री नाव तुझं सायत्री, कानात तुझ्या काशीनाथ मस्तकात विश्वनाथ, शेपटामध्ये आहे गंगा. एवढा माझा नमस्कार. श्रीकृष्णाला सांगा रामकृष्ण हरी पांडुरंगा. झोपतानी पडपड पुढे तुळशी पुढे तुळस करी ती छाया, सद्गुरु राया गाईचं खुर ब्राह्मणाच्या घरी, हाती साखराची वाटी चला जाऊ रामाच्या भेटी, राम माझे माता पिता विश्रांतीची धरणी माता, झोप आली पडा आता रामकृष्ण हरी पांडुरंगा. सकाळी उठल्यावर कर आग्रह वासुदेव लक्ष्मी, कर मूल्ये तू सरस्वती, कर मध्ये तू गोविंदे, प्रभाते कर दर्शन समुद्र वैष्णे देवी, पाडक मंडल मंडले नमस्तस्ये नमो नमः नमस्तस्ये नमो नमः. संत जनाबाईंच्या ओव्यांनी महाराष्ट्राला वेड लावलं. संत कानोपंतांनी नको देवराया अंत नको पाहू म्हणून पांडुरंगाला आलवणी केली. त्यानंतर बहिणाबाई चौधरींनी आपल्या ओव्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला वेड लावलं आणि एक तत्वज्ञान सांगितलं ज्याच्यावर लोक डॉक्टरेट करायला लागले. आणि मला वाटतं ह्या आता माऊलीवर पण डॉक्टरेट करायला हवी, कारण अचा गंध नाही त्या अस्खलितपणे सगळे संस्कृत म्हणतात, सगळे श्लोक म्हणतात. हाही मी त्या माऊलींचा चमत्कार समजतो. आणि तुमच्या रूपाने या पंढरीच्या वारीत आम्हाला खरंच 2 माऊल्या मिळाल्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वारीत पदक्रमण करताना कैक वर्षे केलेली वारकरी भेटतायत. आता असाच एक आगंतुक वारकरी भेटलेला आहे आणि ह्या वारीमुळे त्यांच्या जीवनात कसा बदल झालेला आहे ते त्यांच्या शब्दात ऐकूया. माझ्या शब्दाचा असा जिवंत आहे. मी डेली वशाट माशाट खात होतो पहिलं. मला पारेवाडीत ज्ञाना माऊली आढळले. ती म्हणली तू माऊलीची वारी करून बघ, वरचं स्वर्गात देव दिसले आणि वारी केल्यावर दिसतं. मग मी त्यांच्याने गेल्या वर्षी वरीसभर वारीत आलो. जी माझे बदल माझ्या जीवाला पडला तर मला वारीशिवाय थांबू वाटत नाही. म्हणजे अशीच माझ्या गावातनं 2-4 जण यांना कळ्या मागे येत होती. आज 60 माणूस आले एकामेकाच्या नादाने. आणि वारी केल्यावर जीवनात माणसाला काय कळतं, सगळं कळतं. बुद्धिवान सगळं माणूस विसरून जातो. गावातलं कठोर वागणार नाही. गावात काय असतं व गावातल्या 4 लोकांना कसं सांगायचं, बाबा भांडणात किरकिर नाही, राजकारणात किरकिर नाही, आपण सगळी संगतीने वागू, एका बांधा बसून आपण कांदा फोडून खाऊ आणि आपली वारी करीत राहू. ही माझ्या पारेवाडीत ज्ञाना काळे असल्यामुळं, बापू काळे असल्यामुळं, लोकरे असल्यामुळं, परत पोपट मोरे असल्यामुळं, परत इथं अशी सगळी रामभाव हे आम्ही अशी सगळी एका विचाराने वारी करायला लागलो. 2-3 जण येत असल्यामुळं आज 60 माणूस येते माझ्या गावातलं पारेवाडीतलं. की माझ्या जीवनात फरक पडला. मला सगळं कळायला लागलं कसं वागायचं ते कसं नाही. ही माझ्या जीवनाचं असं. मग वारी अगोदरचं जीवन कसं होतं तुमचं? जीवन म्हणजे काय एवढं कळत नसतं. गावात उठायचं ठेशन गाव. माणूस फिरला देवाची वारी केल्यावर सगळी बुद्धी येते. या बुद्धीत इतका फरक पडतोय, भयान फरक पडला. नाही तर मी काय उठलो की सुटलो, वशाट खाणार, दारू प्याणार, सगळं मांस मचनच खात होतो. रोज येतच लागायचं मला 3 किलो मास, दुसऱ्या दिवशी काय न्यायचं बाबा 2 किलो मटण. ह्यातच माझ्या येईल गेला. आता माझी वासना व्हायना खायची. सगळा माझ्या जीवनात बदल पडला. त्याच्यामुळे मी परमेश्वराला माऊलीला हात जोडून सांगतो, लोकांनी बाबा सगळं सोडावं, आपली माऊलीची वारी करावं. ह्यातच समाधान मी. म्हणजे आयुष्यात जे काही चांगलं घडतं त्यात माऊलीच्या आधाराने घडतं. वारी केली की सगळं आयुष्य चांगलं होतं माऊलीच्या आशीर्वादाने. चला तर आयुष्यभर 12 महिने सुकाळ जात. देव केल्याने वाटतं चालण्याने. आणि देव जी करतात साहेब, तुम्ही आम्ही गरीब लोक करतात चालत, मोठ्यांचा घास नाही एवढं चालणं. या पिंढऱ्या जात्यात ही पण कटाळा सुद्धा येत नाही. बरोबर. उलट्या अंगात ताकद एलर्जी वाढती चालायला लागल्यावर. आता मला 60 वय असल्याने मला वाटतं 16 वर्षाचाच मी. म्हणजे मी अजून ऐकलं नाही की वारीमध्ये चालताना कोणाला अटॅक येऊन गेलाय. नाही. त्याच्या मागचं कारण आहे तर आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो. तो विठ्ठल म्हणा
तो ठचा जो ठसका आहे ना तो आपल्या हृदयात लागतो. म्हणजे त्यामुळे मी तर अजून ऐकलेलं नाही. आणि वारीत काय होत नाही. म्हणजे मी आज 90 वर्षाची वारकरी पाहिले. हे सगळं ह्या वारीमुळे आपण ह्या वारीत एकही सुद्धा वारकरी उपाशी नाही. सोन्याचा घास आहे जी घरी मिळत नाही ना, सोन्याचा घास माऊलीमुळे मिळतोय. कोण उपाशी असा झोपलाय म्हणून वारीत नाही, काकालाय म्हणून वारीत नाही. सगळी लोक जी कडक जी घरात स्वतःच्या बिल्डिंग मध्ये राहायला तिथे वारकऱ्यांना जेवण खावणं सगळं सुखी आयुष्य असंच जावं माणसाचं. ज्याने आभाळ दिलंय त्याने जागा सुद्धा दिली, आणि ज्याच्या ओढीसाठी चाललंय त्यांनी घास पण निर्माण केला. घास बी केला. प्रत्येकाला अनुभव आहे. सूज दिली तिथं चारा. धन्यवाद. पण आयुष्य देवाची सेवा करणे गरजेचे. कुणी कुणाच्या नादी लागून परपंच करणे आणि माऊलीची वारी करणे घडती तर ह्याच समाधान आहे. नमस्कार. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अंशोर महाराज की जय. महाराज की जय.